हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. ओके, जस्ट अ मिनिट. ओके. ॲक्च्युली बसत होते मी थोडंसं, त्यामुळे थोडं म्हणलं. ओके, तर आज आपण बघणार आहोत सिंह राशी यानी लिओ यांचा हा महिना कसा जाणार आहे. सो जे 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 सिंह राशीचे लोक असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांना नक्की शेअर करा. काय मेन या महिन्यामध्ये घडणार आहे तुमच्यासाठी, लेट्स चेक. वाव वाव, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. तुमच्या सगळ्यांसाठी ना मला खूप सुंदर कार्ड्स आलेले आहेत. तुमचे हेल्थ इश्यूज सुधारतील जर असतील तर. हेल्थ चांगली राहील. तुम्ही स्वतः बाबतीमध्ये खूप अपडेटेड राहणार आहात. तुमची एखादी फायनान्स रिलेटेड कुठली विश असेल तर ती फुलफिल होण्याचे या महिन्यात पूर्ण चान्सेस आहेत. तुमचं लाईफ जे आहे ना एकदम असं दिसतंय मला ना की हिलिंगवाला टाईम आहे तुमच्या लाईफमध्ये. एक पीस, हिलिंग आणि चांगली हेल्थ, चांगली वेल्थ हे पण दिसतंय मला. कारण चॅरिएटचं कार्ड आहे. चॅरिएटसुद्धा तुम्हाला हे सांगतं ना की तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही वाहन खरेदी करू शकता, तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, तुमच्या लाईफमध्ये मॅरेजचे योग बनतील. हो, डेफिनेटली जर तुम्हाला लग्न करायची इच्छा असेल तर तुम्हाला चांगला नवरा किंवा चांगली बायको मिळणार आहे. ओके. आणि डेफिनेटली सन कार्डसुद्धा हे सांगतं की मॅरेजला दर्शवतं. सो मी तुम्हाला हे सांगेन आत्ता की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणार आहात, तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहणार आहात आणि त्याच्यामुळे ना एक शारीरिक जेव्हा एनर्जी तुमची चेंज होते ना तेव्हा तुमच्या रिअल लाईफमध्ये त्या गोष्टी चेंज व्हायला सुरुवात होतील. तर तशा पद्धतीचं दिसतंय मला. टाईम टू टाईम खाणं, टाईम टू टाईम झोपणं, हेल्थमध्ये एक्सरसाइज करणं, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणार आहात. काय खाता आहात, किती खात आहात, डाएटकडे लक्ष देणार आहात. तुम्ही स्वतःचा म्हणजे एक व्हीनस तुम्ही ॲक्टिवेट करत आहात, अशा पद्धतीचं मला टाईम दिसत आहे. आणि हॅरोफंट म्हणजे डेफिनेटली इथे नारायण आहेत. तर नारायण मायेचं प्रतीक आहे. मोहमाया, लक्ष्मीचे स्वामी आहेत ते. तर तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी या महिन्यामध्ये नक्कीच येणार आहे. तर आपण बघूया की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टी तुम्ही टाळायची गरज आहे. कारण आपण काय करायला नाही पाहिजे हे कधीच बघत नाही. सो आपण ते बघणार आहोत की तुम्हाला कोणत्या गोष्टी आहेत ज्या नाही केल्या पाहिजेत, त्या म्हणजे काळजी काय घेतली पाहिजे या महिन्यामध्ये, तुम्हाला हे मी सांगत आहे. ओके, अजून एक कार्ड हवं आहे मला, फक्त 2 आली. ठीक आहे. किंग ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. तुमच्या करिअरमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळेल. काहींना प्रमोशन मिळू शकतं, काहींना फायनान्शियली ग्रो करण्याची संधी मिळेल, काहींना जॉब मिळण्याची संधी आहे. त्याचबरोबर मला असं दिसतं आहे. ओके. वाव, रिलेशनशिपमध्ये हार्मनी, हे तर मी ऑलरेडी सांगितलं की दूरी खतम होईल. रिलेशनशिपमध्ये तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी होतील. हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन होऊ शकतं. राजा को रानी से प्यार हो गया. राजा को रानी से प्यार हो गया. ओके. तर स्ट्रेस घेणं टाळायचं आहे आणि तुम्हाला एकच फक्त म्हणजे म्हणतात ना की करायची गोष्ट नाही आहे ती म्हणजे स्ट्रेस आउट व्हायचं नाही आहे, बर्डन घ्यायचं नाही आहे, सगळं एकट्याने करायची गरज नाही आहे. टीम वर्क करा, तिथे लोक असतील तुम्हाला हेल्प करायला. सो जितकं होईल तितक्या गोष्टी कम्युनिकेट करा आणि स्वतःच्या लाईफमध्ये पार्टनरशिपचा अनुभव घ्या. मग ते कामामधली पार्टनरशिप असू दे किंवा रिलेशनशिपमधली पार्टनरशिप असू दे. सो येस, लग्न तर ठरतंय काही काहींचं आणि
फायनान्शियल स्टॅबिलिटी पण दिसते आहे, स्वतःकडे लक्ष देणं पण दिसतं आहे. सो चांगला महिना जातोय तुम्ही सर्वांचा. कधी कधी माझ्या बोलण्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण मराठी व्हिडिओ बनवायची सवय नसते आपल्याला, त्याच्यामुळे थोडंसं असं होते. पण हो, नक्कीच एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. सो त्या गोष्टीची हॅपीनेस मनवा आणि जितकं होईल तितकं माझ्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.